आपकी अदालत मध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की या पोलिसिंगवर कमी आणि इतर गोष्टींवर जास्त लक्ष देतात. किरणजी, मी तुमच्या संपूर्ण जर बायोडेटाची लिस्ट बघितली तर तुम्ही बरीचशी कामं केली आहेत. तुम्हाला अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. तुम्ही जगभरामध्ये जाऊन लेक्चर्स दिले आहेत. एक वर्षामध्ये 4 कंट्रीजना व्हिजिट केलं आहे. तुम्ही NGO चालवता लोकांची मदत करण्यासाठी. असं वाटतं की पोलीस ऑफिसरचं जे काम असतं ते सोडून बाकी सगळी कामं करता तुम्ही. मी 2 वर्षांची स्टडी लीव्ह घेतली होती ते पुस्तक लिहिण्यासाठी. आणि त्या स्टडी लीव्हमध्ये जेव्हा मी तिहारवरती लिहित होते पुस्तक, तेव्हा मला गरज होती सगळ्या कंट्रीज बघण्याची जिथे जाऊ शकत होते की जे मी लिहिते ते ओरिजिनल वर्क आहे का, की कुठे दुसरीकडे सुद्धा काम झालंय. तर त्यामुळे त्या दिवसांमध्ये मी 2 वर्षात जगाच्या 2दा फेऱ्या मारल्या आणि आपले सेव्हिंग्स सुद्धा खर्च केले आणि मला फेलोशिपमध्ये जो पैसा मिळाला तो सुद्धा खर्च केला. कारण माझा उद्देश होता की मी जे लिहिते तो माझ्या जवळ एक विश्वास असेल की एक ओरिजिनल कॉन्ट्रिब्युशन आहे. तर त्यामुळे त्या दिवसांमध्ये तर मी खूप ट्रॅव्हलिंग केलं. किरणजी, अशी व्यक्ती जो रिफॉर्म करत असेल, जो लेक्चर्स देत असेल, त्याला पोलीसमध्ये नाही तर पॉलिटिक्समध्ये असलं पाहिजे. का पोलीसमध्ये का नाही असू शकत, असा का तुम्ही विचार करता? मला वाटतं आणखी मोठे चांगले आणि पोलीस ऑफिसर्स रायटर्स सुद्धा आहेत. मी आता नुकताच एका केरळमध्ये होते. तिथे एका पोलीस ऑफिसरने एक स्टोरी लिहिली होती आणि ती स्टोरी एका सिनेमाचं जनतेला स्क्रिप्ट बनली. विचारूयात की त्यांचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडून. हो, इकडे तुम्ही. खूप विचित्र वाटतं जेव्हा आपण पोलीस फोर्सला बघतो. मोठी मोठी पोटं सुटलेली, बेल्ट खाली, कॅप शिवाय, बीटवर आहेत. पण जितके शॉप्स असतील तिथे थांबतील, त्यांची वसुली करतील. क्वचितच कोणीतरी वरपासून ते खालपर्यंत असा असेल जो फिजिकली फिट दिसून येईल आणि आपल्या कामामध्ये चोख हे असेल. इम्प्रेशन केवळ एका दिल्लीच्या किंवा कुठल्या मुंबईचं नाहीये, संपूर्ण देशाच्या पोलिसांबद्दल पब्लिकमध्ये हे इम्प्रेशन आहे. फिजिकल फिटनेसचं काय करणार? त्यांच्या खाण्यापिण्याच्या सुद्धा वेळा नाहीयेत. तर त्यामुळे माहित नाही, ह्यांना माहित नसतं की रात्रीचं डिनर कधी कधी होईल. त्यामुळे जेव्हा जे मिळेल ते खाऊन घ्या. त्यामुळे ना फिजिकल फिटनेस, नाही यांचं काही टाइम टेबल. दिस इज द ट्रुथ ऑफ मॅटर. फिजिकल फिटनेस ऑल्सो वॉन्ट्स टाइम, आणि टाइम मीन्स रेग्युलेटेड लाईफ. त्याला माहित असलं पाहिजे मी 10 वाजता ड्युटीला जाईन तर मी 6 वाजता परत येईन. मग मी सकाळी उठून योगा करू शकेन किंवा फिजिकल फिटनेस करू शकतो. संध्याकाळी मी घरी पोहोचेन जेवायला. सो हे नॉर्मल लाईफ जगत नाहीत. कधी टेररिस्ट कॉल आला तर कधी एखाद्या बंदोबस्ताचा कॉल आला, ते चालूच असतं. त्यामुळे या सरकारमध्ये आपली कंट्री 13 महिन्यांचा पगार 12 महिन्यांमध्ये देते. का? कारण असा मोह दाखवू त्यांना धरून ठेवताना, मग दिवाळी पण असो, दसरा किरणजी, असो. याचा अर्थ असा तर नाही होऊ शकत की तुम्ही हप्ता घ्यायला नाही, मी सुरुवात दुसऱ्या करावी. गोष्टींवर येते. मी दुसऱ्या गोष्टीवर येते. अजिबात नाही. का हफ्ता का घ्यायचा घेणं ही काही जस्टिफाईड नाहीये. हे चुकीचं आहे. परंतु पहिली गोष्ट सुद्धा चुकीची आहे. ही सुद्धा चुकीची आहे. तुम्ही हफ्ता का घेत आहात? अच्छा, कित्येक जागी ती भूक आहे, कित्येक जागी ती ग्रीड आहे आणि कित्येक जागी मुलांच्या फीज आहेत. कारण ते स्कूल नाहीयेत त्यांच्याकडे. त्यांच्या मुलांना सुद्धा वाटतं की त्यांना सुद्धा रंगीत टीव्ही मिळेल, आपकी अदालत प्रोग्राम बघण्यासाठी, रजतजींना बघण्यासाठी. कित्येक लोकांजवळ कलर टीव्ही असेल, त्यांची मुलं सुद्धा जातात. हे चुकीचं आहे. आय एम नॉट जस्टिफाईंग. त्यांचे पगार कमी असतात, मुलांना शिकवू शकत नाही, घराचं भाडं त्यांच्या घरचे सरकार. जर प्रत्येक पोलीस ऑफिसरला सैनिकासारखं आपण बघायला लागलो, आपल्या सैनिकासारखं, आणि मला खूप आदर आहे की आपण आपल्या सैनिकाची खूप देखभाल करतो, चांगलं आहे, कमीत कमी कुणाची तरी देखभाल करतो. परंतु जर प्रत्येक शिपाई या देशात पोलीस कॉन्स्टेबलची देखभाल एका सैनिकासारखी करायला लागला तर मग तुम्ही बघाल की तो कसा बदलेल. आपल्या इथे वेलफेअर नाहीये. आपल्या इथे पोलीसमध्ये कुठली वेलफेअर कॉन्सेप्ट नाहीये. माझी अपील आहे, माझं ड्रीम आहे, माझं एक स्वप्न आहे, माझी मागणी आहे, माझी इच्छा आहे की आपल्याकडे सुद्धा एक वेलफेअर बॉडी खूप मोठी व्हावी, ज्यात आपण आपल्या प्रत्येक शिपाई आणि हवालदार, ASI, सब इन्स्पेक्टरच्या फॅमिलीची देखभाल करू शकतो आणि त्यांच्याकडून काम करून घेऊ की बघ, तुझी फॅमिली प्रोटेक्टेड आहे, तुझे फॅमिलीकडे बघणारी लोक आहेत, शिकतायत, वाचतायत, लायक बनतायत, रस्त्यावर फिरत नाहीये. तू जा, काम कर. मी तुम्हाला गॅरंटी देते की 100% आम्ही त्यापेक्षा बेटर काम देऊ शकू. आम्हाला फक्त वेलफेअरची सिस्टीम पाहिजे आणि वेलफेअर एक इश्यू पाहिजे, वेलफेअर एक प्रायोरिटी पाहिजे. हे माझं स्वप्न आहे आणि माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं बघायचंय की आपली वेलफेअर कॉन्सेप्ट सुद्धा बनावी आपल्या सर्व्हिसेसमध्ये.